नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका प्रमिस सोनवणे आर ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही पाहू शकता आम्ही या ठिकाणी चालू लोणारसारख्या ठिकाणी कॅम्पिंग करण्यासाठी। आपला कॅम्प आणि आपली ही बॅग वातावरणाचं ढगाळ झालंय, उत्तम असं वातावरण झालंय। सकाळी गरमी होती पण आता पावसाचं वातावरण झालंय। तुम्हाला पुढची मजा दाखवतो थेट लोणावळ्यामध्ये। मित्रांनो, टू व्हीलरने जायचा जो प्लॅन होता तो ऑलमोस्ट कॅन्सल करण्यात आलेला आहे, कारण वातावरण खूप खराब झाले। तर आता कारने जायचा प्लॅन ठरलेला आहे। तर तिकडून मोरे साहेबांचा फोन आला होता, म्हटले येताना कार घेऊन या। तर आता कार घेऊन निघतोय मित्रांनो। तर पुढचं आता आकाश मोरे सरांना आम्हाला जायचे घ्यायला औंधला, तर तिकडून लोणावळ्याला आम्ही जाऊया। ओके, तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो। तुम्हाला पुढची सगळी मजा मी तुम्हाला दाखवतो। लोणावळ्यामध्ये वातावरण कसं आहे, पाऊस आहे का थंडी आहे, हे तुम्हाला दाखवतो मी लोणावळ्याला पोहोचल्यावर। येस सर। कासरवाडीला भयानक असा पाऊस सुरुवात झाली पावसाची। आता इथे तर मोशीमध्ये पाऊस नाही सध्या, पण कासरवाडीला भरपूर पाऊस पडतोय। एक साधारणतः 20 मिनिटामध्ये मी तिकडे पोहोचत। तिकडून जायला मी लोणावळ्यामध्ये एक हेडन वॉटरफॉल आहे, ज्याला 12 महिने पाणी असतं। आम्ही तिकडे चाललोय, 1 तासाचा ट्रेक आहे। रात्रीचे 1:30 वाजलेत आता आम्ही एक स्पॉट माझ्या मित्राने शोधून काढला, तिकडे आता पोहोचतो आम्ही। आजूबाजूला काहीच नाही, टोटल जंगल आहे, काहीच नाही आजूबाजूला। वरती ढगाळ वातावरण आहे, तुम्हाला चंद्राचं कच्चा रस्ता आहे, घाट आहे हा प्रॉपर। तुम्हाला चंद्र दाखवतो, चंद्र कशा पद्धतीने दिसतोय हे बघा। हा बघा नजारा। आम्ही आमच्या डेस्टिनेशनला आलो। आम्ही आता डोंगराच्या बरोबर टोकावरती आहे। जवळपास मला असं वाटतं हे डॅम आहे की काय। मित्रांनो, जर तुम्ही कॅम्पिंग करत असाल तर टेंट कुठे टाकायचा याच्यावरती खूप अवलंबून असतं। टेंट नेहमी अशा जागी टाकायचा ज्या ठिकाणी रिस्क फॅक्टर फार कमी असेल, म्हणजे जिकडनं लोकवस्ती तुम्हाला 1.5-2 किलोमीटर लोकवस्ती आहे। हां, एक्सेप्शनल केस काही असतात जिथं तुम्ही जंगलामध्ये गेलात तर कधी तुम्हाला लोकवस्ती भेटतच नाही, असं पण असतं। पण शक्यतो काळजी घ्या, जर नवीन ट्रेकर असतील त्यांनी या गोष्टीची की टेंट टाकताना नेहमी लोकवस्तीच्या आजूबाजूला टेंट टाकायचा। याने फायदा काय होतो, इमर्जन्सी एखादी केस आलीच तर आपल्या मदतीला कोण ना कोणतरी हजर राहू शकतं। Too much of drama, but I'm not ready to give in. I don't wanna see us going hard enough again. Baby, all I really want is only on from that. Every time I see a glimpse, too much of drama, but I'm not ready to give in. See us going hard enough again. Baby, all I really want is only on from that. Every time I see a glimpse. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला टेंट लावून झाला आहे। आता आकाश मोरे टेंटच्या आतमध्ये टाकायची जी चादर आहे, आतमध्ये चादर टाकतील पद्धतशीर, म्हणजे झोपायची तयारी सुरू। आता आम्ही टेंटमधनं बाहेर येतोय। असे जे तुमचे शूज असतात, असे जंगला वगैरेमध्ये ना शूज जर तुमचे असे असतील तर ते पहिले चेक करून घ्या। असं म्हणजे एखादा साप विंचू जायची भीती असते, नेहमी
शूज वगैरे प्रॉपर चेक करून तुम्ही घालत जावा, रिस्क फार कमी होते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काल आपण मुक्काम केला होता. आता जस्ट कारमध्ये पाण्याची बाटली घ्यायला आलो होतो. तुम्हाला थोडासा आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. या मग. आपला टेंट, आपली आता बॅटरी सुद्धा डाऊन झाली आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळं डोंगर आहे. डोंगर, इथं निसर्ग असा. पावसाळ्यात ही जागा कमालीची वाटत असेल. इकडं खाली गेलं ह्या खडकाच्या खाली तर ते सरळ दरी आहे. पुढं ही गावाच्या लाईटी दिसत आहेत तुम्हाला. आणि हे भयानक असं झाड ज्याला एकही पाला शिल्लक नाही आहे. मित्रांनो सूर्य उगवायच्या अगोदरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. सूर्य का उगवला नाहीये. इथं काल आम्ही मुक्काम केला होता ती ही दरी. मोरे साहेब जेवली ना? हे आमचे मोरे साहेब. घरी कधी वेळेवरती उठलो नाही, पण इथे सूर्योदयासाठी आम्ही लवकर उठलो आज. बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला. मित्रांनो आम्ही टेंट इथं लावलाय. ठीक आहे, आता टाईमलॅपसाठी आम्ही व्हिडिओ शूट करतोय. आणि आमच्या 50 मीटर अंतरावरती स्मशानभूमी होती, हे देखील आम्हाला कळलं नाही आहे काल. Say you wanna fix our problems. How long should I be waiting? Feels like I've had to. Say you wanna fix our problems. How long should I be waiting? Feels like I've had to. Say you wanna fix our problems. How long should I be waiting? Feels like I've had. आता मित्रांनो आम्ही आलो होतो, आम्हाला पाहिजे आहे ते कडुलिंबाचं झाड दात घासण्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या पाठीमागं टोटली अशी डीप दरी आहे. ही दरी संपूर्ण आम्ही आता जो आहे टेकडीवरती आहे आता. आणि आम्हाला झालेलं दर्शन सकाळी एक जवळपास 7:30च्या दरम्यान आम्हाला भेटलेलं हे सूर्योदय. हा नजारा तुम्ही बघताय. हे बाजूला जे आहे ते धरण, हे धरण आहे इथे माझ्या बरोबर पाठीमागं. हा आमचा टेंट. आमच्या बरोबर पाठीमागे असलेली ही पवनचक्की. हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. पाठीमागे धरण आहे. हे आमचं छोटंसं हॉटेल. मोरे साहेब तुम्ही काय करताय नक्की? साधारण पॉलिश करतो. पॉलिश करताय का? आता कडुलिंबाचं आम्हाला जाळगुड दिसतच नाही, त्यामुळं दात तर साफ करावे लागेल बरोबर आहे. नेहमीप्रमाणे. त्यामुळं तुसका आपला मीठ घेतलेलं साखर आहे? मीठ आहे? मीठ आहे. अच्छा, आणि त्याचे दात घासतो. ओके. हा जो आहे हा आमचा गॅस आहे. त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आम्ही, कारण की मित्रांनो तुम्ही हे बघू शकता. हे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये, बेकरीमध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या खाद्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सहजली उपलब्ध होऊ शकतं. चिकन स्पायसेस कप नूडल्स असं याचं नाव आहे. याची किंमत फक्त 50 रुपीज किंमत यायची. तर असं कुठं ट्रेकिंगला गेला असं नजारासोबत हे जर असं तर उत्तम असेल. तुम्ही बघू शकता पाणीसोबत सुद्धा आपलं उकळलं आहे. हे आमचं किचन आहे. आणि हा समोरचा नजारा, पक्ष्यांचा किलकिलाट, धरण.
पाणी उकळलेलं आहे आमचं आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला आता करायच्या आहेत ब्रेकफास्टसाठी. आमचा सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो एकदम चिकननेच चालू होणार आहे. नूडल्स, चिकन नूडल्स सोबत आमच्याकडे हे सर्व खाद्य जे आम्हाला लागणार आहे जे खाण्यासाठी, मॅगी, बटर सकाळी सकाळी हे संपूर्ण एकत्र करून आम्ही आणलेलं आहे सोबत जे जे काय गोष्टी लागणार त्या. तुम्ही बघू शकता गॅस बारीक करू का? कल्ले पण रे पिलते पिलते. तुम्ही ह्या मॅगीमध्ये फक्त पाणी टाकायचं, बॉईल पाणी, आणि म्हणजे मॅगी तयार, ते पण चिकन मॅगी. तुम्ही जर अशा ठिकाणी येत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बसताय त्या ठिकाणचं लोकेशन कसं आहे, म्हणजे कुठली रिस्क तर नाही आहे ना. कदाचित काय होतं, ऊन वारा पावसाने दगड झिजतात, मग ते झिजले दगड ते पटकन तुटतात. अशा ठिकाणी तुम्ही चुकून रिस्क घेऊ नका. या चहा प्यायला, अग्नी इलायची चाय. आपल्या सकाळच्या अमृततुल्याला मस्त अशी उकळी आली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, कधीही अमृततुल्य प्राशन करतोय असं झालं आहे. वातावरण खरंच खूप सुरेख आहे. मस्त चहाला उकळी आली आहे. आता मस्त कपामध्ये घ्यायचं आणि अमृततुल्य प्राशन करायचं. या मित्रांनो चहा प्यायला, मस्त चहा झाला आहे मित्रांनो. तर आता आपण चाललोय मासे पकडायला. इकडनं आम्हाला सांगितलं 2 किलोमीटरवरती धरण होतं, त्या धरणामध्ये भरपूर सारे मासे आहेत. तर मी आणि आकाश भोरे आमचं आता डिस्कशन तेच झालं की वेळ पण आता आमच्या हातामध्ये आहे, आज सुट्टी पण आहे रामनवमीची, तर विचार केला की मासे पकडावेत. बघा आता आमच्या नशिबामध्ये किती मासे सापडत आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आमचे हे जिवलग मित्र आम्ही चालवतो मासे पकडायला. तर प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साही आणि कधी कुठल्या गोष्ट नाही न बोलणारा माझा हा जिगरी मित्र. आता आम्ही छानपैकी चाललोय मासे पकडायला. विचार तोच केला होता की आजचा दिवस कसा, अजून दिवसामध्ये रंग कसे भरता येतील. मग इथं वरती आंब्याची झाडं पण होती, 1-2 आंबे पिकलेले पण होते, आम्ही खाल्ले. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, मस्त असा व्ह्यू आहे. मोह काय असतो ह्या मुलाला समजत नाहीये. आमच्या आकाश मोरे कंटिन्यू मासे पकडतायत. आत्तापर्यंत 8-10 मासे पकडून झालेत, तरी कॉन्स्टंटली मासे पकडतायत आमचे आकाश मोरे. हे धरण आहे, ह्या धरणाचं नाव आहे भिरा. आता पाणी किती आटलं तुम्ही पाहू शकता. हे सगळं पाणी आटलंय. झाडी, इथं काही फार्म हाऊस, आणि हे आपले परममित्र आकाश मोरे. जागा चेंज केली आकाश मोरेनी. आता बघूयात पुन्हा एकदा गळ टाकतील. गरमीचा तडाखा खूप वाढला होता मित्रांनो, त्यामुळे आम्ही विचार केला की मस्त पाण्यामध्ये की सूर मारावी. पण तुम्हाला नम्र विनंती आहे, अनोळखी ठिकाणी किंवा धरणात किंवा विहिरीमध्ये ज्याला पोहता येत नाहीये त्यांनी चुकूनही उतरायचं नाहीये. आपलं जीवन खूप अनमोल आहे मित्रांनो. म्हणजे असं कुठल्याही चुकांमुळं ते असं गमवणं, त्याच्यामध्ये काही मजा नाहीये. तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही फिरा, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, पण आपल्या हातातून कुठलीही अशी चूक घडून देऊ नका की ज्यांनी आपल्या घरच्यांना, आपल्या प्रियजनांना त्यांनी त्रास होईल. तुम्ही एन्जॉय करा. पाणी जास्त खोल होतं त्यामुळे आम्ही जास्त आतमध्ये नाही गेलो. आम्ही पोहलो पण जास्त आतमध्ये नाही पोहलो. माझ्या सगळ्या मित्रांना एक नम्र विनंती आहे, पैसा, टेन्शन, जॉब, नोकरी हे सगळं असणारच आहे, पण तुमच्या लाईफमध्ये एखादा दिवस तरी असा पाहिजे ना जेणेकरून त्या दिवसाची आठवण आपण मरेपर्यंत ठेवू शकतो. हे सगळं होत राहणार आहे, पण तुम्ही एक दिवस तुमच्या स्वतःसाठी वेळ काढा, तुम्ही एन्जॉय करा. शेवटी पक्षी हा पिंजऱ्यामध्ये पेक्षा उडताना छान दिसतो, म्हणून तुम्ही देखील महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं एकदा अवश्य तुम्ही अशा ठिकाणी या. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. 50 नंतर गुडघे दुखतील, BP होईल, थायरॉईड होईल, त्याच्यामध्ये नंतर
असं फिरायची ताकदसुद्धा राहायची ना. आता जवान आहात तर तुम्ही फिरून घ्या, तुमची मेमरी तुम्ही कलेक्ट करा. मित्र असावा कृष्णासारखा जो कुरुक्षेत्री सारथ्य करेल. मित्र असावा पाण्यासारखा स्वच्छ आणि पारदर्शी असेल. मित्र असावा आरशासारखा जो गुण अवगुण जो व्यक्त करेल. मित्र असावा सूर्यासारखा जो आयुष्य प्रकाशित करेल. मित्र असावा मनासारखा जो विश्वासाने सार ऐकेल. मित्र असावा श्वासासारखा जो मृत्यूपर्यंत साथ करेल. मित्र असावा आकाशसारखा जो आनंद द्विगुणित करेल. जंगलाचा शेवट एकदम असा नजारा आहे. हवा प्रचंड वाहते त्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल कदाचित. इथं खूप पोहलो आम्ही. आता फक्त निघायची तयारी. मला वाटतं तुम्ही अशा ठिकाणी एखाद्या असं आलं पाहिजे. रोजचाच आपला बिझनेस काम ते करून अक्षरशः वैताग येत असेल. एखादा दिवस स्वतःला ओळखण्यासाठी हवा. काय वाटतं मोरे साहेब? नक्कीच आपण बाकीचे जे आहेत त्यांचं जर पाहिलं आपण तर ते हे या पद्धतीने ते सेलिब्रेट करतात वीकेंड वगैरे. हे जे बाकीचे फार्म हाऊस वगैरे आहेत तिथे येतात. खूप गोंधळ चालला आहे. सुट्ट्या जिथे असतात सुट्ट्या जेव्हा असतात त्यावेळेस या ठिकाणी एन्जॉय करत असतात. आणि आपण नेहमीचा ठरलेला तो चौक सिटी त्या पलीकडे काही नाही आपलं. आणि नेहमीच ठरलेला हा मित्र. आणि तुम्हाला सांगतो आज आम्ही 13 मासे पकडलेत. ते तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही 13 मासे. ही गोष्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता जंगलातली ही भयान शांतता आणि हा किड्यांचा कर्कश असा आवाज. खूप इरिटेट झालं कालपासून. काल रात्री ओरडत होते, आज सकाळी ओरडत आहेत, आज दुपारी सुद्धा ओरडत आहेत. यांचा कदाचित आवाज बसत नसेल ओढून. आमचा आवाज बसला पण यांचा काय आवाज बसत नाहीये. मोरे आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आजचा दिवस असा एक दिवस असतो जो आपण लक्षात ठेवत असतो. त्यातला हा एक दिवस आहे. खूप सुंदर असा दिवस गेला आजचा. कालची रात्र सुंदर गेली. जो टेन्शन होतं जे बाकीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आम्ही इथेच ठेवून आता निघालो परत फ्रेश त्याच ऊर्जेने काम करणार. एक नवीन ऊर्जा भेटते आणि असंच आम्ही पुढचे देखील असेच प्लॅन करत राहू आणि तुमच्याशी जोडत राहू. फक्त त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता मित्रांनो आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. साधारणतः इथून जायला आम्हाला अजून 1 ते 2 तास लागतील पुण्याला जायला. अतिशय आजचा दिवस आणि कालची रात्र आणि आजचा दिवस अप्रतिम दिवस होता.